हॅलो डिअर स्टुडंट्स, खूप दिवसानंतर तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणलेला आहे आणि ते रिलेटेड विथ डिझाईन ऑफ कॅन्टिलिव्हर स्लॅब. मी आजपासून स्लॅब स्टार्ट करत करत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दोन मेजर स्लॅब बघायचे, जे कंपल्सरी एक्झाम मध्ये विचारतात, कॅन्टिलिव्हर आणि वन वे स्लॅब. ठीक आहे, तर आज आपण पहिला जे लेक्चर आहे ते पूर्ण कॅन्टिलिव्हर वर राहणार आहे. तर लास्ट पर्यंत तुम्ही ह्या लेक्चरला नक्की बघायचं आहे. ठीक आहे, तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण की त्यांना पण हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे. ठीक आहे, थर्ड इयर सगळ्या विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तुमच्या प्रिपरेशनसाठी ऑल द बेस्ट. काही डाऊट असतील वगैरे तर तुम्ही मला सांगू शकता, तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करण्याचं 100% किंवा 200% प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, चलो. आता आजचा जे लेक्चर आहे डिझाईन ऑफ कॅन्टिलिव्हर स्लॅब, जे की कंपल्सरी विचारते तुम्हाला कोणत्या बीट मध्ये, बीट नंबर 4 मध्ये. ठीक आहे, आता तुमच्यासाठी पण जसं मी मेकॅनिक्सचं स्ट्रॅटर्जी बनवलेलं आहे, तर डीआरएसचं पण स्ट्रॅटर्जी मी बनवणार, 100% बनवणार. एकदा पहिले रिव्हिजन सेशन संपून गेलं की आपण स्ट्रॅटर्जीला मूव ऑन करू. ठीक आहे, तर बघा आता स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप्स मी जे लिहून देतो, सगळ्या स्टेप्स तुम्हाला बुक्स मध्ये मेंटेन करायचे आहे. स्टेप्स ऍज इट इज पार्ट करायचे आहेत, ऍज इट इज तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे तुमच्या एमएसबीटी एक्झाम मध्ये. ठीक आहे, चलो. तर बघा मित्रांनो, डिझाईन स्टेप्स. ठीक आहे, डिझाईन स्टेप्स कोणत्या स्लॅब साठी? डिझाईन स्टेप्स फॉर कॅन्टिलिव्हर स्लॅब, फॉर कॅन्टिलिव्हर स्लॅब, कॅन्टिलिव्हर स्लॅब. लक्षात आलं? तर फर्स्ट स्टेप मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, इथं कॉमन दिसल वन वे स्लॅब, टू वे स्लॅब आणि कॅन्टिलिव्हर स्लॅब साठी. अजून एक आहे, या कॅन्टिलिव्हर स्लॅबला अल्टरनेट नाव्स आहेत. ठीक आहे, एक तर तुम्ही छज्जा म्हणू शकता, छज्जा. त्याच्यानंतर वरंडा, वरंडा. त्याच्यानंतर पॅसेज किंवा सनशेड, अशा नाव तुम्हाला भेटणार आहे अल्टरनेटली. कशासोबत? कॅन्टिलिव्हर स्लॅब सोबत. ठीक आहे, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप मित्रांनो, ठीक आहे, तर बघा, फर्स्ट स्टेप आहे तुमचं कॅल्क्युलेशन ऑफ थिकनेस ऑफ स्लॅब. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप आहे, फर्स्ट स्टेप. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप बघा मित्रांनो, कॅल्क्युलेशन ऑफ, कॅल्क्युलेशन ऑफ थिकनेस ऑफ स्लॅब, थिकनेस ऑफ स्लॅब. सगळ्या स्लॅब्स मध्ये कॉमन दिसणार फर्स्ट स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ थिकनेस ऑफ स्लॅब. देअरफॉर डी इक्वल्स टू स्पॅन बाय, ठीक आहे, डी इक्वल्स टू स्पॅन बाय 7 इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर. ठीक आहे, 7 इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर. आणि तर एम एफ ला आपण काय म्हणतो मित्रांनो? मॉडिफिकेशन फॅक्टर म्हणायचा. एम एफ म्हणजे काय? मॉडिफिकेशन फॅक्टर, मॉडिफिकेशन फॅक्टर. लक्षात आलं? ठीक आहे, ओके. आणि तर 7 म्हणजे काय मित्रांनो? हे स्पॅन बाय डेप्थ, स्पॅन बाय डेप्थ रेशो राहतो, जे की आय एस कोड मध्ये दिलेला आहे फॉर कॅन्टिलिव्हर स्लॅब. व्हॅल्यू किती राहतो? 7. आणि त्याच्यानंतर स्पॅन तर दिलेला असतो तुम्हाला, स्पॅन टाकायचा आणि याला राऊंड ऑफ करून घ्यायचं मित्रांनो, आणि याला आपण नाव देऊ डी प्रो. लक्षात आलं? याला डी प्रो म्हणजे आपण प्रोव्हाइड करतो स्लॅब अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, थोडंफार जास्त प्रोव्हाइड करतो. राऊंड ऑफ करून घ्यायचं फायच्या मल्टिपल मध्ये किंवा 10च्या मल्टिपल मध्ये. सिंपल आहे, जसं मी प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करणार त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं इथं मॉडिफिकेशन फॅक्टर. ठीक आहे, हे कशावर डिपेंड राहते मित्रांनो? हे डिपेंड राहते तुमच्या पर्सेंटेज ऑफ टेन्साईल स्टील, सॉरी हा, पर्सेंटेज ऑफ टेन्साईल स्टीलवर. ठीक आहे, पर्सेंटेज ऑफ टेन्साईल स्टील. तुम्हाला ह्याचं रेफरन्स घ्यायचा असेल तर IS 456/2000, पेज नंबर, पेज नंबर 38. या पेज नंबर जाऊन तुम्ही फिगर नंबर 4 मध्ये बघा, तुम्हाला स्केच भेटल. आणि सॉरी,
आता तरी इम्पॉर्टंट नसेल म्हणजे ग्राफ आला तर इंजिनिअरिंग मध्ये 100% तुम्हाला ग्राफ घेऊनच मॉडिफिकेशन फॅक्टर सॉल्व्ह करावं लागेल. तर इथं मॉडिफिकेशन फॅक्टर मित्रांनो, इफ मॉडिफिकेशन फॅक्टर इज नॉट गिवन, सगळ्या केसेसमध्ये मॉडिफिकेशन फॅक्टर इज नॉट गिवन, सगळ्या स्लॅबमध्ये, वन वे, टू वे आणि कॅन्टिलिव्हर मध्ये इज नॉट गिवन, देन टेक टेक एम एफ इक्वल टू किती, एम एफ इक्वल टू 1.4, एम एफ इक्वल टू काय 1.4 व्हॅल्यू राहणार आहे. ओके, लक्षात आलं. आता हे मॉडिफिकेशन फॅक्टर रिक्वायरमेंट काय ते सगळ्यात महत्वाचं आहे. हा मॉडिफिकेशन फॅक्टर स्पॅन बाय डेप्थ रेशोला म्हणजे स्पॅन बाय डेप्थ रेशोचं व्हॅल्यू जे आहे त्याला मेंटेन करतो. डिफ्लेक्शन एका रेंज मध्ये ठेवतात, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर स्टिफनेस मेंटेन करते तुमच्या स्लॅब मध्ये. अशा ऍडव्हान्टेजेस आहेत कशाचं, या मॉडिफिकेशन फॅक्टरचं. त्याच्यामुळं आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ थिकनेस ऑफ स्लॅब साठी कंपल्सरी काय लागणार आहे तुम्हाला, दॅट इज मॉडिफिकेशन फॅक्टर. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर आपण कॅपिटल, आता तुम्हाला माहिती आहे स्मॉल म्हणजे काय रे, इफेक्टिव्ह राहतो, बरोबर ना. मी शिकवले सगळ्या टर्म्स. आता कॅपिटल डी प्रो तुम्हाला काढायचं आहे, डी प्लस एन सी प्लस 5/2, डी प्लस एन सी प्लस 5/2. आता सगळ्यांना माहित असेल एनसी म्हणजे काय, मी शिकवलं तुम्हाला, नॉमिनल कव्हर राहतो, ठीक आहे. आता नॉमिनल कव्हर हे कशावर डिपेंड राहतं, तुमच्या एक्सपोजर कंडिशनवर मित्रांनो. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर आणि एक्स्ट्रीम, याच्या व्हॅल्यूज पण लिहून दिलेले आहेत प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये. तर तो तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित बघून घ्यायचंय. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर हा फाय जे आहे, मेन स्टीलचं डायमीटर समजा दिलं नसेल तर ह्याला किती अज्युम करायचं मित्रांनो, 10 mm. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला डिस्ट्रीब्युशन स्टील पुढे मी डिस्कस करल, त्याच्यामध्ये 8 mm चा बार आपण प्रोव्हाइड करतो. हे अझम्पशन्स आहेत, जनरल अझम्पशन, ज्याच्यावर आपलं कॅल्क्युलेशन ऑफ दिस थिकनेस ऑफ स्लॅब चालू राहते आणि याच्यावरच आपण सगळ्या गोष्टी डिझाईन करतो. एकदा थिकनेस आलं, थिकनेस ऑफ स्लॅब आलं, बाकीच्या गोष्टी आपल्याला इझी जातात. ठीक आहे. स्पॅन तर दिलेला असतो, याचा काही प्रॉब्लेम नाही, इश्यू नाही. अजून एक काय मित्रांनो, डी प्रो इक्वल्स टू डी प्लस डी डॅश, डायरेक्टली मी करतो. हा डी डॅश म्हणजे काय येतं, इफेक्टिव्ह कव्हर. ठीक आहे. आपण माइल्ड कंडिशनलाच, ठीक आहे, किंवा स्लॅब डिझाईन करत आहेत तर स्लॅबला डायरेक्टली नॉमिनल कव्हर किती राहतो, कव्हर किती राहते, 15 प्लस आपण ऍज्युम किती केलं रे इथं, 10 mm चा बार, 15 प्लस 10/2 केलं तर 20 mm. डायरेक्टली तुम्ही 20 mm च इफेक्टिव्ह कव्हर कन्सिडर केलं तरी चालते, फॉर कॅल्क्युलेशन ऑफ व्हॉट, फॉर कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हरऑल डेप्थ ऑफ स्लॅब, फॉर कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हरऑल डेप्थ ऑफ कॅन्टिलिव्हर स्लॅब. तर इफेक्टिव्ह डेप्थ आणि ओव्हरऑल डेप्थ या दोन व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. कशामध्ये, तुमच्या कॅन्टिलिव्हर स्लॅबच्या डिझाईन स्टेप्स मध्ये ऍड करून घ्यायचं आहे किंवा सोल्युशन्स मध्ये ऍड करायचं आहे. ओके, चल. आता नेक्स्ट मित्रांनो, तुम्हाला सेकंड स्टेप यावं लागेल, दॅट इज, ठीक आहे. तर सेकंड स्टेप राहतो इफेक्टिव्ह स्पॅन. इफेक्टिव्ह स्पॅन. तर हा तुमचा एल इफेक्टिव्ह इक्वल्स टू एल एक्स किंवा एल एक्स प्लस टी प्रो डिवायडेड बाय 2. हा पण व्हॅल्यू आय एस कोडला दिलेला आहे. तर तुम्हाला इफेक्टिव्ह स्पॅन म्हणजे काय राहतो, ठीक आहे. इफेक्टिव्ह स्पॅन म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन झिरो बेंडिंग मुवमेंट्स, ते वाला डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ते कॅन्टिलिव्हर स्लॅब साठी किती राहणार, एल एक्स प्लस डी प्रो डिवायडेड बाय 2. डी प्रो आपण स्टार्टिंगच्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केलं, तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकलं. आणि इथं एल एक्स म्हणजे काय, एल एक्स म्हणजे तुमचं हा स्पॅन आहे, बरोबर ना. आपण एक्स डिरेक्शन मध्ये शॉर्टर स्पॅन, शॉर्टर साइड मध्ये आपण काय करतो, मेन स्टील टाकतो आणि त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये लॉंगर स्पॅन मध्ये डिस्ट्रीब्युशन स्टील टाकतो. ठीक आहे. तर याचं कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, लोड कॅल्क्युलेशन आहे. लोड कॅल्क्युलेशन, इथं आपण एक स्टेटमेंट लिहितो मित्रांनो, ऍज्युमिंग युनिट विड्थ ऑफ स्लॅब, ऍज्युमिंग युनिट विड्थ ऑफ स्लॅब. ठीक आहे. तर फर्स्ट येईल तुमच्या याच्यामध्ये डेड लोड. ठीक आहे. आता डेड लोडचा फॉर्म्युला काय, रो आरसीसी इंटू कॅपिटल डी प्रो इंटू 1.
ठीक आहे. आता युनिट विड्थ म्हणजे काय, बी ची किंमत किती अज्युम करायची आहे तुम्हाला, 1 मीटर अज्युम करायची आहे. ऍझम्पशन्स आहे, त्या ऍझम्पशन्स वरच आपण डिझाईन करतो. ओके. तर रो आरसीसी लक्षात ठेवा किती घेतो आपण, 25 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. सगळ्या याला स्लॅब्सला राहतो. ठीक आहे. डेन्सिटी ऑफ आरसीसी म्हणजे डेन्सिटी ऑफ रेनफोर्समेंट कॉन्क्रीट किती राहतो, 25. डी प्रो आपण कॅल्क्युलेट केलं फर्स्ट स्टेप मध्ये, आणि इथं 1 म्हणजे काय, युनिट वेट. तर ह्याची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, लाईव्ह लोड. ठीक आहे. तर इंटेन्सिटी ऑफ लाईव्ह लोड इंटू 1. तुम्हाला लाईव्ह लोडची इंटेन्सिटी कशामध्ये दिलेली राहते, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. तर त्याला इंटू 1 केलं, युनिट वेट मल्टिप्लाय केलं, तर ह्याचं जे युनिट्स आहेत मित्रांनो, किलो न्यूटन पर मीटर, किलो न्यूटन पर मीटर मध्ये निघतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, फ्लोर फिनिश. ओके. फ्लोर फिनिश दॅट इज इंटेन्सिटी ऑफ फ्लोर फिनिश इंटू 1 केलं, तर हा पण व्हॅल्यू कशामध्ये निघणार, किलो न्यूटन पर मीटर. आता हे दोन्ही कधी कधी दिलेला नसतो, एक वर्ड यूज करतात मित्रांनो, दॅट इज सुपर इम्पोज लोड. सुपर इम्पोज लोड, ज्याच्यामध्ये काय काय राहतात त्या ऑलरेडी, लाईव्ह लोड आणि फ्लोर फिनिश. ओके. असं वर्ड दिलेला असतो, तर आपण अजून करून घ्यायचं लाईव्ह लोड आणि फ्लोर फिनिश. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, इथं आपण लोड काढतो, वर्किंग लोड. वर्किंग लोड काढतो, कसं काढणार, 1 + 2 + 3. म्हणजे या तिघांचं काय करावं लागेल तुम्हाला, ऍडिशन करून घ्यावं लागेल. कशाचं, हा 1 + 2 + 3 चं ऍडिशन करून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही फॅक्टर लोड इझिली काढू शकता. WU = 1.5 टाइम्स ऑफ W करून, 1.5 टाइम्स ऑफ W करून तुम्ही इझिली काय करू शकता, फॅक्टर लोड कॅल्क्युलेट करू शकता. लक्षात आलं. ठीक आहे. चलो नेक्स्ट. ओके. लक्षात आलं. एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये लिहून द्यायलो, तर हे तुम्ही प्रॉब्लेम्स मध्ये इम्प्लिमेंट करा. ओके. नेक्स्ट तुमचं स्टेप नंबर 4 राहतो मित्रांनो, फॅक्टर्ड मुवमेंट. काय राहतो, फॅक्टर्ड मुवमेंट. आता फॅक्टर्ड मुवमेंट कसं कॅल्क्युलेट करायचं, दॅट इज MD इक्वल्स टू WU इफेक्टिव्ह स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आपल्याला माहित आहे ना, मोमेंट फॉर द कॅन्टिलिव्हर बीम. ओके. मोमेंट फॉर द कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग UDL काय राहते, WL² / 2 राहतो. तर इथं WU लिहिलंय. WU चा अर्थ काय, फॅक्टर लोड आहे. ठीक आहे. एल इफेक्टिव्ह काढलं तर WU इफेक्टिव्ह स्क्वेअर डिवायडेड बाय केलं तर तुम्हाला काय भेटणार, दॅट इज फॅक्टर्ड मुवमेंट. त्याच्यानंतर डेप्थ रिक्वायर्ड. ठीक आहे. डेप्थ रिक्वायर्ड, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्थ रिक्वायर्ड. ठीक आहे. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्थ रिक्वायर्ड ते कसं करणार आहे. ठीक आहे. तर आपण काय करतो, इथं MU मॅक्स व्हॅल्यूज कशाला इक्वेट करतो, MU ला. ठीक आहे. किंवा MD ला, इथं MD यूज केलेला आहे. आता MU मॅक्सच्या व्हॅल्यूज माहित आहेत आपल्याला, काय आहेत त्या व्हॅल्यू, 0.148 FCK B. इथं डी च्या जागी काय लिहायचं, डी रिक्वायर्ड स्क्वेअर फॉर FE 250 ग्रेड, 0.138 FCK B. डी रिक्वायर्ड स्क्वेअर फॉर FE 415. आणि हे 0.133 FCK B D रिक्वायर्ड स्क्वेअर फॉर FE 500. ठीक आहे. हा स्टॉर स्टील आहे, ह्या माइल्ड स्टील आहे, FE 250. ठीक आहे. तर ह्याचे व्हॅल्यूज MD चा व्हॅल्यू आहे, आणि ह्याच्यामधून आपण कॅल्क्युलेट काय करतो, डी रिक्वायर्डचं कॅल्क्युलेशन करतो. आणि आपलं डी रिक्वायर्ड कसा पाहिजे, इट शुड बी ऑलवेज लेस दॅन डी प्रोव्हाइडेड. तरच ते काय म्हणतो इथं, सेफ इन फ्लक्झर. अँड ओके, तुम्ही डिझाईनला मूव ऑन करू शकता, किंवा पुढच्या प्रोसेसला तुम्ही मूव ऑन करू शकता. ठीक आहे. चलो, डेप्थ रिक्वायर्ड
फॅक्टर्ड मोमेंट, लोड कॅल्क्युलेशन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट इथून चालू होते मित्रांनो आपल्याला स्टील रिक्वायरमेंट, मेन स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील. चला नेक्स्ट, मेन स्टील अँड स्पेसिंग. आता याच्यामध्ये स्पेसिंग पण चेक आहे, ते चेक आपण बघून घेऊ वन बाय वन. ठीक आहे. चला आता फर्स्ट स्टेप काय, एएसटी मेन तुम्हाला सांगितला होता, ते तुम्हाला सांगितलं नाही का फॉर्म्युला 10 मार्क देणार, याच्यामध्ये तेच फॉर्म्युला यूज करतो. 0.5 FCK अपॉन FY इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MT डिवायडेड बाय FCK बी डी प्रोचा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर बी इंटू डी प्रो. आता इथं स्मॉल डी प्रो आहे म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ राहणार आहे. त्याच्यानंतर ह्याचं कंपॅरिझन करतो एएसटी मिनिमम सोबत 0.15% ऑफ बी इंटू कॅपिटल डी फॉर FE 250 और ह्याला आपण माइल्ड स्टील म्हणतो ग्रेड, आणि 0.12% ऑफ बी इंटू कॅपिटल डी फॉर FE 415 अँड FE 500 ह्याला आपण टॉर स्टील म्हणतो. लक्षात आलं? ठीक आहे. आता हे व्हॅल्यूज कुठून आले, IS कोड्स मध्ये दिलेले आहेत. मिनिमम स्टील किती रिक्वायर्ड असतो स्लॅब्स मध्ये, 0.15% ऑफ बी इंटू कॅपिटल डी. आता इथं डी कोणता, आपलं जे डी प्रो केलं ना ते वाला डी प्रो अप्लाय करायचं, आणि 0.12% ऑफ बी इंटू कॅपिटल डी प्रो फॉर FE 415 अँड 500. आता हे टॉर स्टील साठी वरचं माइल्ड स्टील साठी आहे मित्रांनो. आणि नेक्स्ट तुम्हाला इथं कंपॅरिझन करावं लागेल. कंपेरिंग, नेक्स्ट पेज वर लिहितो, कंपेरिंग AST मेन अँड AST मिनिमम. आता हा थर्ड स्टेप आहे त्याच्यामधला. ओके, थर्ड स्टेप ना, तुमचा AST मिनिमम सर AST मेन ग्रेटर दॅन AST मिनिमम असेल तर इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. इफ AST मेन इज लेस दॅन AST मिनिमम असेल मित्रांनो, तर तुम्हाला AST मेन हे कशाच्या बरोबर घ्यावं लागेल, AST मिनिमम, म्हणजे मिनिमम क्रायटेरियाला सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्हाला AST मेनचं स्टील कशाच्या बरोबर घ्यावं लागेल, AST मिनिममच्या बरोबर घ्यावं लागेल. ठीक आहे, चालते. चला आता नेक्स्ट फोर्थ स्टेप, स्पेसिंग कॅल्क्युलेशन. आता स्पेसिंग कसं काढणार, S इक्वल्स टू 1000 AST1 डिवायडेड बाय AST मेन. आता AST वन माहित आहे, स्टार्टिंगला मी मेन स्टीलचं डायमीटर किती घेतलंय, 10 mm. मग पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर केलं म्हणजे 10चं स्क्वेअर केलं तर तुम्हाला AST1चं भेटल. आणि त्याच्यानंतर फायनली आपण इथं चेक फॉर स्पेसिंग कोणत्या स्टीलसाठी स्पेसिंग प्रोव्हाइड केला, मेन स्टीलसाठी. मग S शुड बी लेस दॅन 3D प्रो और 300 mm. इथं आपण म्हणतो विच एव्हर इज लेस, विच एव्हर इज लेस. ठीक आहे, आपण लेस स्पेसिंग प्रोव्हाइड करतो, मॅक्झिमम स्पेसिंग प्रोव्हाइड करणं, कारण की आपल्याला डिफ्लेक्शन क्रायटेरिया सॅटिस्फाय केला पाहिजे, म्हणजे आपल्याला डिफ्लेक्शन मिनिमम ठेवायचे आहे, स्टिफनेस वाढवायचा आहे आपल्या स्लॅबचा. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत, काय डाऊट? चलो, नो डाऊट. हा, चला आता नेक्स्ट, नेक्स्ट स्टेप किती, हा स्टेप होता 6वा. नेक्स्ट आता 7वा स्टेप मित्रांनो, डिस्ट्रीब्युशन स्टील अँड स्पेसिंग, डिस्ट्रीब्युशन स्टील अँड स्पेसिंग. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट ASTD 0.15% ऑफ बी इंटू कॅपिटल डी प्रो फॉर FE 250. त्याच्यानंतर 0.12% इंटू बी इंटू कॅपिटल डी प्रो फॉर FE 415 और 500. ठीक आहे, हे व्हॅल्यूज आहेत, हे तुम्हाला यूज करायचे आहेत कशामध्ये,
डिस्ट्रीब्युशन स्टील आणि स्पेसिंग कॅल्क्युलेशन साठी. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे जमता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्यायचं आणि नोट करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, इथं आपण काय करतो, स्पेसिंग काढतो. स्पेसिंग कसं करणार, कसं कॅल्क्युलेट करणार, एस इक्वल्स टू 1000 AST1 डिवायडेड बाय ASTD. आता इथं 1 किती अज्युम करायचं, समजा तुमचं मेन स्टील 10 mm चा असेल मित्रांनो, तर डिस्ट्रीब्युशन स्टील कितीचा पाहिजे तुमचा, 8 mm चा. ठीक आहे, 8 mm चा पाहिजे. ओके, लक्षात आलं. तर मेन स्टील शॉर्टर स्पॅन मध्ये राहतो, LX डिरेक्शन मध्ये, एक्स डिरेक्शन मध्ये. डिस्ट्रीब्युशन स्टील वाय डिरेक्शन मध्ये म्हणजे लॉंगर स्पॅनला राहतो. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट स्टेप, चेक फॉर स्पेसिंग. तर यस लेस दॅन 5D प्रो और 450 mm. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज विच एव्हर इज इथं लिहितो मी, विच एव्हर इज लेस. जे कॅल्क्युलेट केलेला यस ह्याच्यासोबत कंपॅरिझन करा, जे मिनिमम आहे तेच प्रोव्हाइड करायचं आहे ऍज व्हॉट, ऍज स्पेसिंग फॉर विच स्टील, डिस्ट्रीब्युशन स्टील. लक्षात आलं. तर या स्टेप्स आहेत. आणि फायनली तुमचा डिटेलिंग तुम्हाला कंपल्सरी काढायचं आहे. ठीक आहे, डिटेलिंग काय करायचं आहे तुम्हाला, कंपल्सरी काढून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित बघून घ्या डिटेलिंग, कारण की डिटेलिंग तुम्हाला कंपल्सरी एक्झाम मध्ये काढावं लागेल. ओके, डायग्राम व्यवस्थित काढून घ्या. तुम्हाला सगळ्या डिटेलिंग्स व्यवस्थित आले पाहिजेत. ओके, चलो. एकदा डायग्राम काढू द्या, त्याच्यानंतर मी एक्सप्लेनेशन करत. ठीक आहे, तर असं तुम्हाला काढून घ्यायचं आहे डिटेलिंग फॉर कॅन्टिलिव्हर स्लॅब. व्यवस्थित बघा स्टेप्स वगैरे, हे एवढं काढलं तरी सफिशियंट आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे, तर डिटेलिंग तुम्हाला 100% काढायचं आहे, कारण की तुम्हाला पेपरमध्ये मॅक्सिमम स्कोर करायचा असेल तर तुम्ही कंपल्सरी करावं लागेल, तुम्हाला डिटेलिंग काढावं लागेल. तर या सगळ्या स्टेप्स एकदा बघून घ्यायचं व्यवस्थित. ठीक आहे, डिटेलिंग ऑफ कॅन्टिलिव्हर स्लॅब्स व्यवस्थित डिटेल मध्ये लिहून दिलेले आहेत. अजून एकदा रिवाइज करून देतो मित्रांनो. फर्स्ट जे आहे आपण थिकनेस ऑफ स्लॅब, त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह डेप्थ आणि ओव्हरऑल डेप्थ काढतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड, इफेक्टिव्ह स्पॅन कॅल्क्युलेट करतो बाय युझिंग LX प्लस डी प्रो डिवायडेड बाय 2 करून.
त्याच्यानंतर लोड कॅल्क्युलेशन, लाईन लोड, डेड लोड, फ्लोर हे सगळे ऍड करून तुम्ही वर्किंग लोड करता. त्याच्यानंतर फॅक्टर लोड आपण कसं करणार, वर्किंग लोडला 1.5 ने मल्टिप्लाय. त्याच्यानंतर फॅक्टर मुवमेंट. नेक्स्ट स्टेप आहे तुमचं डेप्थ रिक्वायर्ड आफ्टर इक्वेटिंग MU मॅक्स इक्वल्स टू MD. ठीक आहे, MU मॅक्स इक्वल्स टू MD हे कोणतं कंडिशन आहे, बॅलन्स कंडिशन. आपल्याला माहिती आहे, मी बीम्स मध्ये डिस्कस केलं. त्याच्यानंतर तुमचा डी रिक्वायर्ड कसा पाहिजे, इट शुड बी लेस दॅन डी प्रो. ते येऊनच जाईल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो मेन स्टील अँड स्पेसिंग. त्याच्यामध्ये मेन AST मेन काढतो बाय युझिंग दॅट फॉर्म्युला. तर फॉर्म्युला पार्ट करून घ्यायचा आहे. आणि AST मिनिमम साठी IS कोडनं दिले 0.15%, 0.12% ऑफ B इंटू कॅपिटल D प्रो फॉर दी फॉलोइंग ग्रेड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं कम्पेअरिंग करतो AST मेन आणि AST मिनिमम मध्ये. AST मेन शुड बी ग्रेटर दॅन AST मिनिमम. नसल तर AST मेन शुड बी इक्वेटेड टू AST मिनिमम. त्याच्यानंतर स्पेसिंग 100 AST1 डिवायडेड बाय AST मेन. त्याच्यानंतर चेक मेन स्टील साठी हा चेक राहतो यस लेस दॅन 3D प्रो और 300 mm विचेवर इज लेस. कंपॅरिझन करा, जे स्पेसिंग कमी आहे ते प्रोव्हाइड करून घ्या. स्पेसिंग राहील तुमच्या मेन स्टील साठी. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन स्टील अँड स्पेसिंग. त्याच्यामध्ये ASTD काढतो, त्याच्यानंतर स्पेसिंग काढतो. हे तर फॉर ASTD साठी फॉर्म्युलेज आहेत, स्पेसिंग आहे. त्याच्यानंतर चेक फॉर स्पेसिंग 5D प्रो. इथं चेंज आहे मेन स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील मध्ये स्पेसिंग. इट शुड बी लेस दॅन 5D प्रो और 450 mm विचेवर इज लेस. जे लेस आहे ते प्रोव्हाइड करा. आणि एवढं डिटेलिंग तुम्हाला काढून घ्यायचं आहे. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट आहे का? एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये तुम्हाला सांगितलं. तर हे स्टेप्स तुम्हाला फॉलो करून घ्यायचे आहेत आणि नंबर ऑफ प्रॉब्लेम्स याच्यावरच्या प्रॅक्टिस करायच्या. ठीक आहे. तर आजचा जे व्हिडिओ होता हे डिझाईन स्टेपच्या रिलेटेड होता. तर डिझाईन स्टेप व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ मी मोस्ट प्रोबॅबली एक प्रॉब्लेम घेऊन येईल आणि वन वे स्लॅबला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. आवडलेला लेक्चर तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पण सांगा हा व्हिडिओ बघायला, म्हणजे युजफुल ठरेल. कारण की आता दिवस कमी आहेत प्रिपरेशनसाठी. व्यवस्थित प्रिपेअर करा. ठीक आहे. स्टडी मोर. ठीक आहे. आणि तुमचं हेल्थचं, तब्येतीचं ख्याल ठेवा. ठीक आहे. थँक्यू. ओके.